पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-2026 ची प्रलंबित डीबीटी रक्कम तात्काळ वितरित करण्यात यावी या मागणीसाठी आज आदिवासी विकास आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या अनेक पात्र विद्यार्थ्यांना अद्यापही देय डीबीटी रक्कम पूर्णपणे मिळालेली नसल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला। शैक्षणिक वर्ष संपूनही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे निवास, भोजन, शिक्षण शुल्क, शैक्षणिक साहित्य, प्रवास तसेच इतर आवश्यक खर्च भागविताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। शासनाच्या या योजनेत उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून त्यांचे शिक्षण अखंड सुरू ठेवणे हा आहे। मात्र निधी वितरणातील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित डीबीटी रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे। तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे। नमस्कार, मी सागर रघुनाथ महाजन। आम्ही सर्व इथं डीबीटीसाठी जमलेलो आहे। जवळपास पूर्ण नाशिक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातून, ग्रामीण भागातून इथं आलेलो आहे। अनेक वर्षापासून आपण इथं मोर्चा करतोय डीबीटीसाठी। जवळपास आम्हाला फक्त 5-6 हजार रुपये त्यांनी दिलेले, परंतु कितीकदा त्यांना सांगून सुद्धा आम्हाला पैसे वर्ग केलेले नाही। जवळपास आमच्याकडं रूम राहिला पैसे नाही, घरूनही देत नाही, मेसची फी भरण्याची पेंडिंग बाकी। लवकरच सरकारने याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि तात्काळ आमचे पैसे राहिलेली रक्कम, रखडलेली रक्कम वर्ग करायला पाहिजे। किती रक्कम? आता फक्त जवळपास 60,000 बाकी बाकी एका वर्षाला 60,000 पडतात। बाकी यांना तर सायकलच पडलेली नाही, 1 रुपयाही पडलेला नाही। सर्वांना जय जोहार, जय आदिवासी। मी सचिन कैलास बेनकोळी धोंडेगाववरून आलेलो आहे। आज आपण बघितलं की इथे पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेचा लाभ मुलांना सरसकट भेटत नाही। म्हणजे आपण बघितलं का काही प्रमाणात मुलांना लाभ भेटलेला आहे। जवळपास एक सायकल भेटलेली आहे, त्याच्यामध्ये काहींना 12,200, काहींना 17,400 असे पैसे पडलेले। परंतु आपण बघितलं की खूप वेळेनंतर हा पैसा पडला आणि मुलांनी इकडनं तिकडनं काहींकडून घेतले होते, तो पैसा सर्वांना म्हणजे वाटप केलेला आहे। त्याच्यामुळे प्रत्येकावर सारखीच वेळ आहे, प्रत्येकाकडे आता सध्या पैसेच नाही। आणि आता जवळपास बघितलं की वर्ष पण संपत आलेलं आहे आणि याचा कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे आणि दीनदयाल योजनेचा जे पुढच्या ज्या सायकल आहेत त्या लवकरात लवकर पाडल्या पाहिजे। कारण वर्ष संपून गेलं ना, पोरांच्या हातात काहीच नाहीये आणि अजून पण काही मित्रांकडून घेतलंय, मैत्रिणींकडून घेतलंय, रूमचं भाडं भरायला पैसे नाहीये आणि बसचा पास काढायला पण पैसे नाही। अशा परिस्थितीमध्ये आदिवासी भागातला तरुण आज इथे जमा झालेला आहे। या तरुणांचं कुठेतरी आवाज आपण इथे बुलंद केला पाहिजे, यासाठी सर्व भागातून आज तरुण इथे जमलेला आहे। त्यामुळे यापुढेही आंदोलन करायची वेळ सरकारवर आली नाही पाहिजे। आणि आज आपण बघितलं की भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी आहे, 126वी जवळपास। भगवान बिरसा मुंडांनी तरुणांसाठी एवढं मोठं काम केलेलं आहे आणि ते त्यांचा आदर्श घेऊनच आज आम्ही येथे आलेलो आहे। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।